हा क्रुशियल मुद्दा आहे। हीच योग्य वेळ आहे कर्जमुक्तीची, कारण कापूस सोयाबीन बर्बाद झाला आहे, शेती बर्बाद झालेली आहे। त्यामुळे तो मुद्दा प्राधान्याने लावून धरू। दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न आहेत ते लावून धरले जातील। जमिनीचे प्रश्न आहे, देवस्थान जमीन आहे, गायरान जमीन आहे, त्याचे सगळे प्रश्न आहेत ते लावून धरले जातील। पीक विम्याचे ट्रिगर रिस्टोर केले पाहिजे, ही मुख्य मागणी आमची त्याच्यामध्ये असणार आहे। त्यामुळे ह्या शेतकरी मागण्या ज्यांचं निवेदन अगोदर दिलेलं आहे ते आम्ही लावून धरू। सोयाबीन आणि कापूस यांचे सरकारी खरेदी केंद्र सुरू करणं हा एक क्रुशियल मुद्दा जो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे। या सगळ्या मुद्द्यांवर आज आम्ही चर्चा करणार आहोत। सरकारच्या 2 दिवसाची भूमिका बघता काय वाटतं तुम्हाला? हे बघा, दबाव मोठ्या प्रमाणामध्ये जनदबाव वाढतो आहे। आज मनोज जरांगे पाटील हे स्वतः आले आणि ते म्हणाले की जातीसाठी लढाई त्यांची चालू आहे, परंतु मातीसाठी सुद्धा लढाई चालू आहे आणि त्यामुळे शेतकरी म्हणून त्यांनी पाठिंबा दिला। वेगवेगळ्या समाजाचे इतर नेते सुद्धा, मला खात्री आहे की त्यांना आम्ही विनंती करतो आहे की त्यांनी यावं, पाठिंबा द्यावा। वेगवेगळे राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत, त्याच्यामुळे दबाव वाढतोय, आंदोलन पुढे जाईल। आज बावनकुळे असं म्हणाले की राज्य सरकारला वेळ पाहिजे आहे, कारण की शेवटी व्याज तर राज्य सरकारला द्यायचं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा। कोणत्याही प्रकारची वेळ आता सरकारला मिळणार नाही। सरकारला बाय हुक ऑर कुक कर्जमाफी करावी लागेल। ती जर केली नाही तर आम्ही ह्या सरकारचं काय जे आहे, मंत्री व्यवस्थित फिरतायत तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही, अशा प्रकारची भूमिका ही आम्हाला मग घ्यावी लागेल। आजच्या बैठकीचाच निर्णय व्हायला पाहिजे, बिलकुल आजचाच पद्धतीत निर्णय व्हायला पाहिजे। हे आता यानंतर आचारसंहिता आहे, मग निवडणूक आहे, 12 भानगडी ते करतील। या भानगडी त्यांनी आता थांबवल्या पाहिजे, शक्य म्हणजे थांबवले पाहिजे। खूप झालं, खूप सहन केलं। सगळे शेतकरी नेते एकत्र आलेले आहेत। आमच्या सगळे मतभेद आहेत, बाकी सगळं बाजूला फेकलंय। सगळे वेगवेगळे समाजाचे नेते येत आहेत, राजकीय नेते येत आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राचा आता जो काही मूड आहे तो कर्जमाफीचा मूड आहे। रिस्पॉन्स नाही दिला तर मग मात्र जी लढाई होईल ती आरपारची लढाई असेल। बावनकुळे वाईट वेळ आहे मुख्य गोष्ट। एक मिनिट, बावनकुळे असे म्हणाले की वेळ द्या, कारण की शेवटी शेतकऱ्यांना आम्ही रोख रक्कम त्यांच्या हातात देत आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून। पॉलिटिकल डिसिजन त्यांनी घ्यावा, त्यांनी सांगावं कर्ज माफ करतोय आणि यावेळेचा जे अर्थसंकल्प आहे तो फेब्रुवारीच्या दरम्यानमध्ये प्रिपेअर होईल। त्यावेळी त्यांनी घोषणा करावी मार्चमध्ये आम्हाला कर्ज भरावं लागतं, त्यावेळी तो मुद्दा संपून टाकावा। इतकी साधी गोष्ट आहे, त्याच्यामुळे वेळ त्यांना मिळणार आहे। पॉलिटिकल डिसिजनला वेळ काय देण्याची काही गरज नाही, तो पॉलिटिकल डिसिजन त्यांनी घेतला पाहिजे। हे काय समजायचे, कर्जमाफीचं बोर्डिंग समजायचं का? रविकांत तुपकर यांच्या हातामध्ये एक बोर्डिंग तिकीट आहे, कर्जमाफीचं बोर्डिंग तिकीट समजायचं? आशा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर सरकारने आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करतो अशी घोषणा करावी आणि हे ऐकण्यासाठी आमचे कान आसुसलेले आहेत। जर चुकून सरकारने आमच्यासोबत दगाफटका केला तर महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारमधल्या लोकांना कधी माफ करणार नाही, किंबहुना त्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल। नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली तर कोणालाही नवल वाटण्याचं काही कारण नाही। सर्व शेतकरी नेते एकत्र आलेले आहेत, त्यामुळे अनेक वर्षानंतर म्हणजे शेतकरी संघटनेच्या जुन्या आंदोलनानंतर अनेक वर्षानंतर पहिल्यांदा अशा प्रकारचा एक मोठा मोर्चा म्हणा की एक मोठं आंदोलन या रूपानं उभं झालेलं आहे। आमच्या वैचारिक वादापेक्षा किंवा आमच्या छोट्या मोठ्या लुटपूट भांडणापेक्षा आम्हाला शेतकऱ्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही आम्हा सगळ्या शेतकरी नेत्यांची इच्छा आहे। त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मुद्द्यावर आम्ही सगळे नेते एका ठिकाणी आलेलो आहोत आणि भविष्यातही आम्ही एक राहू। या आंदोलनातनं एक वेगळा धडा मिळाला। मागच्या काही वर्षामध्ये शेतकरी आंदोलन असेल किंवा ज्या सामाजिक चळवळी होत्या त्या मागे पडत चाललेल्या होत्या आणि जातीय चळवळी फोफावत होत्या, मात्र कुठेतरी एका ज्वलंत मुद्द्यावर सगळे एकत्र आले। एक नवीन दिशा मिळेल महाराष्ट्राला। हे बघा, जातीच्या अंतर्गत सुद्धा जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, कोणत्या जाती संकटात आहे? शेतीवर उपजीविका करणाऱ्या सगळ्या जाती संकटात आहे। मराठा शेतीवर अवलंबून आहे, कुणबी शेतीवर अवलंबून आहे, आदिवासी शेतीवर अवलंबून आहे, धनगर शेतीवर अवलंबून आहे। शेतीतला रोजगार संपलाय, शेतीतलं उत्पादन संपलंय, उत्पन्न संपलंय, प्रतिष्ठा संपली आहे आणि म्हणून क्रायसिस आहे। त्यामुळे शेतीचा प्रश्न सुटला की बाकीचे जातीचे प्रश्न सुटायला मदत होणार आहे। त्यामुळे जातीचे नेते सुद्धा येतील, शेतीवर काम करणारे नेते एकत्र येतील आणि शेवटी ज्याच्यासाठी आम्ही करतो त्याच्या मागे उभे राहतील। इतकी साधी गोष्ट आहे। आपण बघू शकतो की रविकांत तुपकर यांचं हे बोर्डिंग तिकीट आहे। खरं तर कर्जमाफीचं जे आश्वासन त्यांना राज्य सरकारने दिलेलं आहे त्याची पूर्तता होईल असं त्यांना आज वाटते आणि त्या कर्जमाफीचं बोर्डिंग तर तिकीट नाही ना, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। सगळे हे प्रतिनिधी मंडळामधले जे सदस्य आहेत ते सकारात्मक आहे, त्यांच्याशी भावना आहे की राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल आणि लवकरच या संपूर्ण माध्यमातून या आंदोलनाची कोंडी फुडेल आणि आज कर्जमाफीची घोषणा आहे। तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडत होते, काय म्हणत होते तुम्ही?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज शेतकरी अतिवृष्टी पूर ह्याच्यामुळं उद्ध्वस्त झालेला आहे. त्याला हमी भावापेक्षा पण कमी भाव त्या ठिकाणी मिळत आहे. कापसावरचं आयात शुल्क काढल्यामुळं कापसाचे भाव कोसळलेले आहेत. सोयाबीनची आयात होऊन त्यामध्ये शेतकरी बर्बाद होतोय. आणि आज ही वेळ जिथं शेतकरी आत्महत्या प्रचंड वाढल्यात, अशा वेळी ही नाही तर कोणती वेळ शेतकऱ्यावरती असली पाहिजे. सरकारनं स्वतःच्या वेळेपेक्षा शेतकऱ्यावर आलेलं जे संकट आहे त्याला प्राधान्य देऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आणि त्यासाठी सर्व शेतकरी संघटना एकजुटीनं आणि जिद्दीनं तयार आहेत. हा प्रश्न सोडवला नाही तर त्याचं ज्वालामुखीत रूपांतर होईल. मला एक सांगा की 2008मध्ये कर्जमाफी झाली, 2019मध्ये कर्जमाफी झाली, परत आपल्याला 2025मध्ये कर्जमाफीची मागणी करावी लागत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी काही सोल्युशन आहे का, किंवा तो आजच्या बैठकीत काय तुम्ही सरकारपुढे मांडणार आहात? हे बघा, लूट वापसीची ही लढाई आहे. सरकार जर लुटत राहिलं तर कर्जमाफीची वारंवार वेळ येत राहील. तुम्ही शेतीमालाचे भाव पाडणार, दुधाचे भाव पाडणार, कांद्याचे भाव पाडणार, सोयाबीन आयात करणार, भाव पाडणार, शेतकऱ्याला लुटत राहणार. उत्पादन खर्च वाढवण्यासाठी कंपन्यांना मोकळीक देणार, खताचे भाव वाढणार, बियाणांचे भाव वाढणार, शेतकऱ्याची लूट होत राहणार. लूट जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तोटा वाढेल, तोटा वाढला की कर्ज वाढेल, कर्ज वाढलं की कर्जमाफीची मागणी आहे. आणि म्हणून आम्ही शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित 1.5 भाव, जो स्वामीनाथन आयोगाचं सूत्र आहे, तो द्या ही मागणी करतोय. नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण द्या ही मागणी करतोय. चांगली पीक विमा योजना आणा ही मागणी करतोय. आणि उत्पादन खर्च कमी होईल यासाठी पावले टाका. 3 पॉईंट्स आम्ही मानतोय. उत्पादन खर्च कमी करा, घामाचं दाम द्या, 1.5 भाव द्या, आणि नैसर्गिक आपत्तीत मदत करा. एक महत्त्वाचा विषय की कुठेतरी महागाई नियंत्रित करण्यासाठी शेवटी शेतकऱ्यांनाच आपला जीव द्यावा लागतो, असंच एक वर्षानुवर्ष चालत आलं. अशी भूमिका तुमच्या शेतकरी नेत्यांची आहे. त्यामुळे महागाई नियंत्रण करताना शेतकऱ्यांना या संपूर्ण अर्थकारणातलं रिटर्न कसं येईल याचा एक विचार करायला पाहिजे सरकारने. महागाई नियंत्रणात आणायची असेल तर सरकारने ग्राहकांना बोनस दिला पाहिजे, किंबहुना त्याच्यासाठी ती झळ सरकारने सोसली पाहिजे. ते पण जर शेतकऱ्यांना अनुदान शेतकऱ्यांना दिला तर शेतकऱ्यांना अनुदान देऊन चालणार नाही. जर तुम्हाला भाव देता येत नसेल, उदाहरणार्थ सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा 8,000 रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा 3,500 रुपये आहे, तर 4,000 रुपये आम्हाला डिफरन्सच्या स्वरूपात तुम्ही दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे. जसं डॉक्टर नवले साहेबांनी सांगितलं की उत्पादन खर्च अधिक 50% नफा या फॉर्म्युल्यानुसार जर शेतीमालाला भाव मिळाला तर गावकड्यातला सामान्य शेतकरी जगू शकतो. आम्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडून आणायच्या, आमचे खून पाडायचे आणि मग ग्राहकांना जगवायचं, असं धोरण कदापिही चालणार नाही. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय, माणूस म्हणून आमचं जगणं सुद्धा सरकारने मान्य केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.